म्हणून इथं समाधीला घेऊन थोडीफार डिबेट आहे की एक व्यक्ती म्हणतात की ती सिरियल समाधी आहे आणि दुसरी व्यक्ती म्हणतात की ती रिअल समाधी नाही आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा इकडे सांगा कोणती समाधी कोणाची आहे? ही जी मारवाड्यामध्ये जुनी समाधी आहे ना, हां तीच खरी संभाजीराजेची समाधी आहे. ओके. आणि जी नवीन बनवलेली ती नंतर बनवलेली. बट काही लोकांचं असं दावा आहे की म्हणतात की ही जी समाधी आहे ही गणपती महाराज यांची नाही. ठीक आहे. आणि जी समाधी आहे समोरची ती छत्रपती संभाजीराजे यांची आहे. तर हे चुकीचं आहे का? तर मग गोविंद गणपत महाराज जे होते यांची समाधी ॲक्च्युअलमध्ये कुठे आहे? समाधी कुठे बनवली? मारवाड्यात बनवली होती. बरोबर. कुठे आहे? समोर मारवाड्यात बनवली होती. ज्यावेळेस संभाजीराजे तुकडे त्यांनी जमा केले आणि आणले शिवून हे केले अंत्यविधी करता येतं तर मारवाड्यामध्ये केला होता. तो अंत्यविधी जो केला तो महारवाड्यामध्ये केला असं बोलत आहे. अंत्यविधी करता तो मारवाड्यामध्ये केला. अच्छा. मारवाडा तो नाही ना, मारवाडा हा आहे जुना आहे, तो मारवाडा आहे. याचं भांडवल बनवून चाललं की बाबा संभाजीराजे तिथे आणि महाराजी काही संभाजीराजेची हीच खरी समाधी आहे. ओके. बट हा ते केले कसे काय केली पेशव्याने नंतर बनवली ती. ओके. पण हा जो मुद्दा आहे हा थोडा समाजाला गुमराह करण्यासारखा आहे. कारण की मीच आता कन्फ्यूज आहे यामध्ये की मला आतापर्यंत सर्वांनी सांगितलं की ही जी समाधी आहे जी आता मी अभिवादन करून आलो ती गणपत महाराज यांची समाधी आहे. समोरची जी समाधी आहे ही छत्रपती संभाजीराजे यांची समाधी आहे. इथे असं काय दिलेलं आहे? तर खरा संभाजीराजेची समाधी ही मारवाड्यामध्ये बनवलेली. बरोबर. मग मारवाडा तो आहे का? मला एवढं सांगा फक्त, बाकी काहीच नाही. महारवाडा नाही येतो आहे का तो? राजा राजवाडा आहे तो. मग तो ती कसं काय समाधी आली तिथं? समाधी हीच खास खरी समाधी मारवाड्यातली आहे आणि हीच आहे. तुमचं म्हणणं आहे की ही समाधी जी आहे ही छत्रपती संभाजीराजे यांची आहे. हा पॉईंट मला कळाला. मग पॉईंट हा आहे दुसरा माझा की गोविंद गणपत महाराज यांची समाधी कुठे आहे? तुम्ही मला हा मुद्दा मांडला, मला फार आनंद झाला या गोष्टीचा की मला नवीन काही ठीक आहे नवीन माहिती मिळाली. मला माझा जो भ्रम होता तो तुटला. ठीक आहे. जी खोटी माहिती होती ती माझ्या आता जी खरी माहिती माझ्या लक्षामध्ये आली. पण आता माझा मुद्दा हा आहे की आता जे गोविंद गणपत महाराज आहेत यांची समाधी कोण्या स्थळी आहे, कुठं आहे? ओके. धन्यवाद. तर भावांनो मुद्दा हाच आहे की आपल्या समाजामध्ये इतिहासाला ऐकून आणि इतिहासाला लोकांकडून ऐकून भरपूर जण आपल्या समाजाला गुमराह करण्याचं काम करतात. पण ॲक्च्युअलमध्ये खरा इतिहास जो काय आहे ते कोणालाच माहिती नाही. त्यासाठी मी परत एकदा सांगतो की पुस्तक वाचणे आपल्या समाजाला फार गरजेचं आहे. आजही आपल्या समाजातील लोक फक्त लोकांकडून ऐकलेल्या इतिहासावरती विश्वास ठेवतात. पण भावनो लोकांकडून ऐकलेला इतिहासावर विश्वास ठेवू नका. पुस्तक आपल्याला दिलेले आहेत, पुस्तक घ्या, पुस्तक वाचा. पुस्तकाचा जो इतिहास आहे तो खरा इतिहास आपल्याला समजण्यामध्ये फार मदत मिळते. तर भाऊ